फर्स्ट पे किती रुपये होता? फर्स्ट पे सगळ्यात पहिली कमाई किती होती? 5,000 रुपये 5,000 आणि पहिली. नटसम्राटला 25 रुपये नाईट. हां चाइल्ड नाटक, आर्टिस्ट असताना नटसम्राट. नाटकाच्या हां, वेळी हां. मग ती 50 रुपये नाईट. पण सिनेमा 5,000 मग 12,000 13,000 मग 50,000 असं करत करत आले. पण बाहेरच्या साडीनंतर खरे दिवस बदलले. खरे दिवस की मी बदलले, हो. जास्त पेमेंट घेणारी नायिका होते खूप. तेव्हा टॉप एकदम नंबर 1ला. येस नंबर 1ला. वा. पण माहेरची साडी म्हणजे मी जसं इंट्रोडक्शन मध्ये म्हणाले की बोटावर मोजण्या इतकी लोक असतील ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाहीये. खरं लाईक यू सेड की दिवसच बदलले. हो. पण तो चित्रपट तुझ्यापर्यंत कसा आला? काय घडलं होतं? मी पीतांबर काळे आणि NS वैद्य आमचे डिरेक्टर, जे लेख चाललेली सासरला नशीबवान फिल्मचे डिरेक्टर, त्यांचं नाव घेईन की त्यांनी विजय कोणके नवीन मुलीच्या एकतर शोधात होते किंवा भाग्यश्री पटवर्धन त्यांना हवी होती. त्यांनी खूप प्रयत्न केला. 6 महिने तिच्या वडिलांबरोबर मीटिंग करत होते, सगळं करत होते. पण ती नेमकी हिंदीत एवढी गाजली होती, साहजिकच तिला वाटलं असेल मी मराठी फिल्म आता का करावी. त्यामुळे तिने नाही म्हटलं. मग ते नवीन मुलीच्या शोधात होते की अलका नको. अलकाचे जवळजवळ 25-30 सिनेमे झाले आहेत, तिची इमेज झाली आहे. पण पीतांबर काळे आमचे डिरेक्टर आणि NS वैद्य त्यांना एकसारखे सांगत होते तुम्ही या रोलसाठी अलकालाच घ्या, तुम्ही एकदा भेटा तरी अलकाला. मग आम्ही विजय कोणकेंच्या घरी शिवाजी पार्कला गेलो आणि भेटलो. पण मी काय झालं, सगळं आवडलं मला. रोल काय आवडण्यासारखाच होता आणि तेव्हा काम येणं ते स्वीकारणं असं होतं दर्शना. म्हणजे काय चूजही नव्हतो की माझ्याकडे एवढी लाईन लागली आहे वगैरे. कधीतरी फिल्म यायच्या, पण एक चांगली फिल्म आणि एक कोंडके बॅनरची फिल्म. दादा कोंडकेंचा आशीर्वाद होता त्या फिल्मला. त्यामुळे नाही म्हणणं नाही, पण मानधन एवढं कमी होतं की मी बाहेर त्यावेळी 75,000 वगैरे घेत होते. आणि तो पिक्चर कितीला केलास? 18,000. 18,000. हो. आणि मला कसं ते म्हटलं अरे काय किती कमी पैसे, कुठेतरी 75,000 ते 50,000 तरी येतील. मी नाही म्हटलं तरी. आणि मी बाहेर आले तर पीतांबर काळे माझ्या मागणं आले, म्हणाले नाही अलका, यावेळी तू माझा शब्द ऐक, ही फिल्म तू कर, माझ्यासाठी कर. एवढं त्यांनी मला कन्व्हिन्स केलं 15-20 मिनटं बाहेर की तू सोडून चालली आहेस, निघाली आहेस, नको बघ तुला आयुष्य बदलेल. काय माहिती त्या माणसाच्या तोंडून असे शब्द. आणि मी शेवटी त्यांच्या शब्दाखातर पुन्हा आत गेले आणि साईन केली. पण खरंच असं वाटायचं काय हे 18,000 म्हणजे बाहेर अजून त्याच वेळी मी दुसऱ्या फिल्म एवढ्या पैशात करत होते. त्या काळात पाहिलं तर ते खूप होते 75,000 पण 32-33 वर्षांपूर्वी. आणि मग खरंच हे दिवस बदलले, त्यांचे शब्द खरे ठरले आणि एकदम बजेट एवढं तरी पट कमवले, इव्हेंट्समध्ये कमवले, साड्या कमवल्या भरपूर. साडी शालू शिवाय किंवा मोठ्या पैठण्यांशिवाय माझे सत्कार होत नसत. सगळं माहेरच्या साडीने अनुभव. अगदी. आणि रिकॉग्निशन पण प्रॉमिनंट रिकॉग्निशन, ओळखच मिळाली. म्हणजे अजूनही मला किती मी आता काम करत आहे पण माहेरच्या साडीची ओळख पुसली गेली नाही, कारण चॅनलवर सतत आठवड्याला 1-2दा तो सिनेमा असतो. आणि हे असं खूप कमी नटांचं नशीब येतं माहितीये की त्यांनी केलेल्या त्या एका कामाची ओळख पुसलीच जात नाही, किती वर्ष होऊ देत. मला स्ट्रगल करावं लागतोय आता वेगळं करताना. पण आता कुठे सगळ्यांना वाटायला लागलंय नाही अलका या वेगळ्या भूमिका करते. म्हणजे मी धुरळा केली, वेडिंगचा सिनेमा केली, किंवा आत्ता पण ज्या फिल्म्स करते, गजेंद्र हिरेची एक फिल्म करते, नितीन कांबळेची वारी म्हणून फिल्म करते, प्रमोद शिंदेची एक फिल्म करते, अजयची ही करते. त्यामुळे वेब सिरीजही वेगळ्या आल्या आहेत. तर बघू आता काय होतंय ते. म्हणजे पण मजा येते, माझी भूक भागते. वा. एक कलाकार म्हणून